नमस्कार. मी डॉक्टर गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आर्थिक दुर्बिणीतून रशिया ही नवीन सिरीज आजपासून मी चालू करत आहे. रशिया म्हटलं की रशिया हा विघटनाच्या आधीच्या सोव्हिएत युनियन म्हणून जो ओळखला जातो तो रशिया, आणि विघटनानंतरचा आत्ताचा रशिया, असे रशियाचे दोन भाग आपल्याला करावे लागतील. दोन भाग म्हणजे म्हणण्यापेक्षा दोन प्रमुख कालखंड आपल्याला करावे लागतील आणि त्याच्याप्रमाणे बघायला लागेल. आत्ता आज मी तुम्हाला विघटनानंतरच्या रशियामध्ये काय घडलं आणि त्यांची आर्थिक स्थिती कशी होती हे सांगणार आहे. विघटन झालं 1991ला. रशियाचं विघटन झालं आणि तेव्हा 1991ला जो सोव्हिएत युनियन होता, आधीचा अखंड रशिया, हा संपूर्ण जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी होती जीडीपी प्रमाणे. म्हणजे त्यांचा जीडीपी हा अमेरिकेच्या जीडीपीच्या अर्धा होता, जवळजवळ 2 ते 2.5 ट्रिलियन डॉलरच्या मध्ये. आणि रशिया जेव्हा विघटन झालं, त्या विघटनानंतरचा रशिया 1992ला जर आपण बघितला तर तो रशिया पहिल्या 10 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सुद्धा नव्हता. 1991 पर्यंत काय होतं तर कम्युनिस्ट सरकार होतं आणि कम्युनिस्ट सरकारप्रमाणे त्यांची अर्थव्यवस्था त्या आर्थिक धोरणांप्रमाणे चाललेली होती. 1991ला अचानक त्यांना मार्केट इकॉनॉमी प्रमाणे सगळ्या गोष्टी धोरणं आखायला सांगितली गेली किंवा त्यांनी आखली. याचा परिणाम असा झाला की कम्युनिस्ट इकॉनॉमी असताना ज्या रशियामध्ये सगळे निर्णय हे सरकार घेत होतं. सगळे निर्णय सरकार घेत होतं म्हणजे कसे घेत होतं तर आता जेव्हा आपण म्हणतो की इंडस्ट्रियलायझेशन एखाद्या क्षेत्राचं झालेलं आहे, तेव्हा उत्पादन क्षेत्र वाढलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढलेलं आहे, तेव्हा एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप झालेली असते. आणि एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलप कशी होते तर कोणत्या उत्पादन करणं गरजेचं आहे, कोणत्या त्या नागरिकांच्या साठी आवश्यक आहे, त्यांची गरज काय आहे, त्याच्याप्रमाणे डिमांड सप्लायचं गणित बघितलं जातं आणि उत्पादन केलं जातं. पण इथे रशियामध्ये कम्युनिस्ट इकॉनॉमी असल्यामुळे झालं असं की सगळं काही सरकारच्या हातात होतं. उत्पादकांनी उत्पादन किती करायचं, कसं करायचं, कोण विकत घेणार, कुठून रॉ मटेरियल येणार, हे सगळं सरकार ठरवत होतं. आणि याच्यामध्ये सरकार आणि सरकारच्या आसपासच्या असलेल्या मंडळींचं वर्चस्व होतं. आणि जे पगार असतात कामगारांना ते किती द्यायचे हे सुद्धा सरकारने ठरवलं. आपल्याला माहिती आहे, आपल्या बँका नॉर्मली ज्या असतात त्या काय करतात, आपल्याकडून ठेवी घेतात आणि त्याच्याप्रमाणे जो कर्ज परतफेड करू शकतो त्याला कर्ज देतात. पण रशियामध्ये अशी बँकिंग सिस्टम अस्तित्वात नव्हती. बँका नव्हत्या का तर तसं नाहीये. बँका होत्या, पण त्या बँका फक्त ठेवी घेत होत्या आणि फंड जे सरकार सांगेल त्यालाच फंड देत होत्या. आपण जे नॉर्मली जातो लोन प्रोसेस करायला आणि लोन घ्यायला, असं तिथे रशियामध्ये नव्हतं. तर हे कम्युनिस्ट इकॉनॉमीमध्ये होतं. आणि झालं असं 1991ला विघटनानंतर रशियामध्ये मार्केट इकॉनॉमी अस्तित्वात आली. आता मार्केट इकॉनॉमी म्हणजे साधारण अंदाज आहे की डिमांड सप्लाय फोर्सेस प्रमाणे चालते अशी मार्केट इकॉनॉमी. जेव्हा रशियामध्ये हे कम्युनिस्ट इकॉनॉमी होती आणि कम्युनिस्टांचं राज्य होतं, तेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये झालं काय तर त्यांच्याकडे उत्पादन क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं, एंटरप्रेन्युअरशिप वाढली. त्याच्यामुळे त्यांच्याकडच्या लोकांचे पगार आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्याप्रमाणे वाढत गेलं. पण रशियामध्ये सगळं सरकारच्या हातात असल्यामुळे एका ठराविक लेवलपर्यंत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होतं. त्याच्यामध्ये झालं असं सगळं सरकारच्या हातात आणि सरकार केंद्री त्यांच्या सरकारच्या ज्या सर्कलमधले लोक होते त्यांच्याच ताब्यात सगळं असल्यामुळे जास्तीत जास्त प्रॉफिट त्यांच्याकडे जात होता. पण तरी एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासाठी आहे की कम्युनिस्टांच्या काळामध्ये रशियामध्ये गरिबी फक्त 2% होती. जिथे जे मार्केट इकॉनॉमीसाठी असलेली व्यवस्था लागते ती व्यवस्था अस्तित्वात नसताना 1991ला रशियाच्या विघटनानंतर अचानक मार्केट इकॉनॉमी त्यांना एक्सेप्ट करावी लागली. आणि त्या मार्केट इकॉनॉमीमध्ये झालं असं की त्यांना मार्केट इकॉनॉमी म्हणजे माहिती नव्हता म्हणण्यापेक्षा ते डेव्हलपच झालेली नव्हती. तर एका रात्रीत काही मार्केट इकॉनॉमी डेव्हलप होत नाही की एंटरप्रेन्युअरशिप कसं असतं, काय असतं, किंवा उत्पादन मार्केटमध्ये लागेल तसं उत्पादन देता येईल असं काही एका रात्रीत घडत नाही. त्यामुळे त्यांचं जे उत्पादन क्षेत्र होतं ते जसं होतं तसंच कार्यरत राहिलं. पण त्यांना मार्केटच्या नियमाप्रमाणे जावं लागलं. म्हणजे त्याच्या किमती ज्या होत्या उत्पादनांच्या तर सरकारी कंट्रोल गेला,
त्याच्यामुळे अचानक वाढल्या. कामगारांचे पगार किती द्यायचे ह्याच्यामध्ये एक कन्फ्युजन होतं जे सरकारने ठरवलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलप नसल्यामुळे इतका गोंधळ झाला की ते कामगारांचे पगार जे होते ते 2-2, 3-3 महिने थांबवले गेले. आणि नुसते थांबवले नाही गेले तर एका बाजूला किमती वाढल्यामुळे इन्फ्लेशन वाढलं. इन्फ्लेशन वाढल्यामुळे लोकांना गोष्टी परवडेनात, त्यांचं सेव्हिंग संपलं. आणि मग कामगारांचे पगार द्यायचे कसे हा उत्पादकांसमोर प्रश्न उभा राहिला आणि त्यांना बार्टर सिस्टम मध्ये देण्यात आलं. इतकी रशियाची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. जी रशिया विघटनाच्या आधी दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होती ती हळूहळू विघटनानंतर बघितलं तर त्याच्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. कारण त्यांची जी आर्थिक धोरणं होती ती पूर्णपणे बदललेली होती. तसं बघायला गेलं तर रशियामध्ये नैसर्गिक स्रोत, नैसर्गिक तेल, वायू, त्याचबरोबर इतर खनिजही मोठ्या प्रमाणावर आहे. रशियाचा मुख्य निर्यातीचा व्यापार हा तेलच होता, आधीही होता आणि आताही तोच आहे. पण याच्यामध्ये झालं असं की तेव्हा ज्या कम्युनिस्टांच्या काळामध्ये ऑलिगार्क्स तयार झाले होते. ऑलिगार्क्स तेलाचे व्यापारी, तेल उत्खनन करून विकणारे व्यापारी. आणि त्यात सरकारने तेलाच्या दरांवर नियंत्रण ठेवलं होतं. त्याच्यामुळे रशियामध्ये तेल, नैसर्गिक तेल, क्रूड ऑइल आपण म्हणतो, ते अतिशय स्वस्त होतं आणि पाश्चिमात्य देशांमध्ये ते महाग होतं. त्यामुळे हे ऑलिगार्क्सने तेलाचे व्यापारी काय करायचे की रशियामधून स्वस्त तेल घेऊन ते पाश्चिमात्य देशांमध्ये जास्त दरात विकायचे. आणि त्यात रशियाचा रुबल हा ओव्हरव्हॅल्यूड होता. ओव्हरव्हॅल्यूड म्हणजे रुबल देऊन जास्त डॉलर्स मिळत होते रशियन व्यापाऱ्यांना. त्यामुळे अर्थात या ऑलिगार्क्सनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट कमावला. आणि हेच ऑलिगार्क्स रशियाच्या विघटनानंतर जरी मार्केट इकॉनॉमी आली तरी तेच कार्यरत राहिले. कारण तेलावरच्या किमतीवरचं जे सरकारी नियंत्रण होतं ते तसंच राहिलं. बाकीच्या गोष्टींच्या वस्तू वाढत होत्या पण तेलाचे दर मात्र तसेच राहिले होते, ते सरकारी नियंत्रणामध्ये होते. त्यामुळे काय झालं, या ऑलिगार्क्सचा जास्तीत जास्त फायदा झाला. जो रशिया आपला अंतराळवीर सगळ्यात पहिल्यांदा अंतराळात पाठवतो असा पहिला देश होता. याचा अर्थ रशियामध्ये तंत्रज्ञान हे पुढारलेलं होतं. आण्विक तंत्रज्ञानामध्ये ते पुढे गेलेले होते. एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर हे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेलं होतं. आणि रशियाचा संरक्षणावरचा खर्चही बराच होता. पण हळूहळू रशियाचा संरक्षण क्षेत्रावरचा खर्च कमी होत गेला. आणि त्याचबरोबर जरी तंत्रज्ञानामध्ये रशिया पुढे असती तरी आर्थिक परिस्थिती रशियाची चांगली नाही. त्यामध्ये फक्त 2% असलेली गरिबी ही 50% पोहोचली होती. जी रशिया दुसऱ्या क्रमांकाचा असलेला देश होता तो पहिल्या 10 मध्येही नव्हता, हे आपण बघितलंय. पण जो दुसऱ्या क्रमांकाचा अखंड रशिया असताना, सोव्हिएत युनियन असताना साधारण $2 ते $2.5 ट्रिलियन इतकी इकॉनॉमी होती. ती 1992ला $430 बिलियन इतकी झाली आणि 1998 पर्यंत जेमतेम $230 बिलियन इथपर्यंत खाली आली. आता त्याच्यामध्ये त्यांनी करन्सीचं डिव्हॅल्युएशन केलं, हा अजून एक वेगळा भाग येतो. पण तरीही त्यांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली राहिली नाही. आणि जी रशिया अमेरिकेला टक्कर देते, कोल्ड वॉर त्यांच्यामध्ये चालू होतं, ते कोल्ड वॉर संपलं, विघटन झालं. आणि विघटनानंतर रशिया अजून मोठ्या प्रमाणात प्रॉस्परस होईल असं जे वाटत होतं की मार्केट इकॉनॉमी म्हटल्यानंतर डिमांड सप्लाय प्रमाणे चालते. आणि बाकीचे देश, अमेरिका म्हणा किंवा युरोपीय राष्ट्र म्हणा, हे मार्केट इकॉनॉमीमुळे खूप भरभराटीला आली होती. त्यांच्या देशातल्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेलं होतं. पण तसं न होता रशियामध्ये मात्र स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगही लोअर झालं. आर्थिक स्थिती कठीण झाली. इन्फ्लेशन रेट प्रचंड प्रमाणात वाढला. इन्फ्लेशन रेट 2000% इतका झाला. मग असं काय झालं, कम्युनिस्ट इकॉनॉमी मधून हळूहळू करत मार्केट इकॉनॉमीमध्ये खरं तर रशिया जायला हवी होती. पण तसं न होता रशिया अचानक एका रात्रीत मार्केट इकॉनॉमीमध्ये का गेली. आणि कोणी सांगितलं होतं रशियन राज्यकर्त्यांना, कारण जे कम्युनिस्ट सरकार होतं त्यांच्या हातात त्याची सत्ता होती. राज्यकर्ते तर तेच होते. आर्थिक धोरणं राबवण्यासाठी, मार्केट इकॉनॉमीसाठी राज्यकर्ते वेगळे नव्हते, राज्यकर्ते तेच होते. मग अचानक भांडवलशाही वृत्तीकडे जाण्याचा कसा निर्णय घेतला गेला आणि कोणी सांगितलं आणि का घेतला गेला, ही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. हे बघूया आपण पुढच्या या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. पण इथे जाता जाता एक सांगायचंय की रशियाच्या आर्थिक परिस्थितीवरती जेव्हा वर्ल्ड बँकेमध्ये चर्चा होत होती तेव्हा वर्ल्ड बँकेचा एक अधिकारी म्हणाला, त्यात काय म्हणे, मॉस्कोमध्ये काही ठिकाणी वीकेंडला ट्रॅफिक जाम असतं.
आणि रशियन लोक तर बाहेर पर्यटनाला बाहेरच्या देशांमध्ये जातात, पाश्चिमात्य देशांमध्ये. मग रशियाची आर्थिक स्थिती चांगली नाही असं कसं म्हणता येईल? तर हे जे कोणी होते मर्सिडीज सारख्या गाड्या घेऊन ट्रॅफिक जाम करणारे किंवा बाहेरच्या देशात परदेशात जाणारे, हे राज्यकर्त्यांच्या जवळचे लोक होते. आणि त्याचबरोबर ऑलिगार्क्स जे होते, त्यांना जे डॉलरमध्ये मिळालेले पैसे होते, त्याच्यामुळे हे ऑलिगार्क्स वाटेल तसा पैसा खर्च करू शकत होते. इतकंच नाही, तर त्यांनी स्विस बँकेसारख्या बँकांमध्ये सुद्धा पैसे ठेवले होते. म्हणजे रशियाच्या सर्वसामान्य जनतेला आर्थिक चटके सोसावे लागत असताना रशियामधला एक समाज मात्र प्रचंड श्रीमंत झालेला होता आणि होत होता. आणि त्याचबरोबर सामान्य जनता मात्र आर्थिकदृष्ट्या होरपळत होती. आपण हे कसं झालं हे आपण पुढच्या भागात बघूया. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलंय. धन्यवाद.